कोणाला तरी चेतनचा मृतदेह दिसून आला। त्याने ती बातमी सायखेडा पोलीस ठाण्यात दिली। ही बातमी पोलीस ठाण्यात समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। औरंगपूर शिवारातील गाढव लोडी नाला पाटावर एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडला होता। पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पडले। मयताच्या डोक्याला, कपाळावर आणि छातीवर तसेच पोटावर, पायावर, गुडघ्यावर जखमा झाल्या होत्या। रस्त्याच्या कडेला उतान्या अवस्थेत तो मृतदेह पडला होता। डोक्याजवळ रक्त साचले होते। पोलिसांनी पंचनामा करत असताना कुणीतरी कुजबुजले की हा चेत्या आहे। सोमनाथ खालकर यांच्या विहिरीचे काम करण्यासाठी तो आला होता। पोलिसांना इतकी माहिती पुरेशी होती। पंचनामा झाल्यानंतर मृतदेह नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन सायखेडा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। पोलिसांना घटनास्थळी जमलेल्या गर्दीतूनच सदरचा मृतदेह चेत्या नामक इसमाचा असल्याचे समजले होते। त्या संदर्भातून पोलिसांनी माहिती काढण्यास सुरुवात केली। निफाड तालुक्यातील भेंडाळी गावातील सोमनाथ दशरथ खालकर यांच्या शेतातील विहिरीचे काम करण्यासाठी चेत्या आला होता। त्याच्यासोबत हिरामन नरसिंग शिंदे आणि त्याची बायको मनीषा हे दोघेजणही कामाला आले होते। पोलीस सोमनाथ खालकर यांच्या शेतात गेले आणि तेथे असणाऱ्या कुपीमध्ये जाऊन हिरामन शिंदे आणि त्याची बायको मनीषा यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी मनीषा घाबरलेली पोलिसांना दिसली। तिला दरदरून घाम फुटला। इथंच पाणी मुरतंय याची कल्पना पोलिसांना आली। पोलिसांचा मोर्चा मनीषाकडे वळला। बाई, काय झालंय? का घाबरला तुम्ही? चेत्याचं काय झालं? असं विचारताच भोळ्या बाबड्या मनीषाने कोणताही आडपडदा न ठेवता रात्री झालेली घटना पोलिसांसमोर कथन केली। हिरामनकडे देखील पोलिसांनी विचारणा केली तेव्हा त्या नवरा बायकोने एक भयानक सत्य पोलिसांसमोर कथन केले। नवरा बायकोने चेत्याचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या निफाड तालुक्यामध्ये भेंडाळी नावाचे गाव आहे। या गावामधील सोमनाथ दशरथ खालकर यांनी शेतातील विहिरीचे काम काढले होते। त्यासाठी हिरामन नरसिंग शिंदे वय 42 आणि त्याची बायको मनीषा हिरामन शिंदे वय 36 हे जोडपे आले होते। हे दोघे आनंदपूर पोस्ट आखतवाडे तालुका सटाणा जिल्हा नाशिक येथील राहणारे होते। सध्या त्यांचा मुक्काम मात्र सिन्नर तालुक्यातील खंडागळी येथे आहे। विहिरीच्या कामासाठी ते भेंडाळी गावात आले होते। त्यांच्या समवेत आणखी एक इसम होता। त्याचे नाव चेत्या उर्फ चेतन नारायण सोनवणे वय 42। त्याला चेत्या या नावानेच सगळेजण हाक मारतात। तो नाशिकमधील गोदाकाठ परिसरातील रहिवासी होता। तो मूळचा राऊरी जिल्हा अहिल्यानगर येथील राहणारा होता। हे तिघेजण सोमनाथ खालकर यांच्या विहिरीच्या कामासाठी आले होते। मंगळवार दिनांक 3 जून 2025 रोजी रात्री 8:30 वाजले असावेत। दिवसभर काम करून सर्वजण थकले होते। भूकही लागली होती म्हणून मनीषा शिंदे हिने जेवण बनवले आणि दोघं नवरा बायकोने जेवण केले। आता भांडी कुंडी आवरायची आणि जमिनीला पाठ टेकायची असा विचार मनीषाने केला आणि ती सर्व भांडी घेऊन आपल्या कोपीच्या बाहेर आली आणि भांडी घासू लागली। इकडे तिचा नवरा हिरामन हा कोपीमध्ये निवांत बसला होता। कोपी बाहेर लावलेल्या पिवळ्या बल्बच्या उजेडात मनीषा भांडी घासू लागली। ती आपल्या कामात मग्न असताना रात्री तिच्या पाठीमागून कुणीतरी आले आणि त्याने तिच्या पाठीवर हात ठेवला। सुरुवातीला तिला आपला नवरा असावा असे वाटले, पण तो स्पर्श अनोळखी होता म्हणून ती झटकन उठली आणि मागे वळून पाहते तर काय, चेत्या उभा होता। ती त्याला झटकून पुढे जाणार इतक्यात तो तिला मागून मिठी मारत तिच्याशी अंगलट करून झोंबाझोंबी करू लागला। तिला या प्रकाराची किळस वाटली। ती विरोध करू लागली, पण तो जास्तच तिच्या अंगलट येत असल्याचे दिसताच ती संतापली आणि त्याच्या तावडीतून निष्ठून तिने जवळच असलेल्या विहिरीजवळचा दगड उचलला आणि त्याच्या कपाळावर मारला। कपाळावर दगड पडताच चेत्याला काही सुचेनासे झाले। त्या अवस्थेतच चिडलेल्या मनीषाने त्याला धक्का दिला आणि विहिरीकडे ढकलून दिले। तसा धपकन आवाज आला। विहिरीत काय पडलं,
कुणीतरी विहिरीत पडलं की काय, आपली बायको तर बाहेर आहे असे म्हणत आवाज ऐकलेला हिरामन धावतच कुपीबाहेर आला. मनीषा तर बाहेर विहिरीकडे पाहत उभी असलेली त्याला दिसली, म्हणून हिरामनने तिला विचारलं, कोण पडलं विहिरीत? तेव्हा हिरामनकडे पाठ करून असलेल्या मनीषाने चमकून त्याच्याकडे पाहिलं. ती थोडी घाबरलेली होती, म्हणून हिरामनने पुन्हा विचारलं, काय ग, काय झालं? तू एवढी काय घाबरली? यावर काय उत्तर द्यायचं याचा विचार करत मनीषा हिरामनकडे पाहत राहिली. पुन्हा एकदा हिरामन याने विचारलं, अगं बोल की. तेव्हा तिने आपल्यासोबत झालेली सारी हकीकत हिरामनला सांगितली. आपल्याशी चेत्या अंगलट तसेच बळजबरी करत होता, त्याला मी दगडाने मारले आणि विहिरीत ढकलून दिल्याचे तिने त्याला सांगितले. हे ऐकताच हिरामन याला पुढील परिणामाचे दृश्य समोर दिसू लागले. उद्या ही बाब गावासमोर आली तर आपले काही खरे नाही असे त्याला वाटू लागले. ती भीती त्याने मनीषालाही बोलून दाखवली. तेव्हा ती म्हणाली, आता काय करायचं? तेव्हा हिरामन तिला म्हणाला, हे बघ, घाबरू नको. तू मला क्रेनच्या गाडीत विहिरीत सोड, मी त्याला गाडीत बसून विहिरीबाहेर काढतो. तो जिथे असला तर ठीक आहे, नाहीतर त्याला इथं न टाकता बाहेर टाकून देऊ. त्याप्रमाणे मनीषाने क्रेनच्या माडीने हिरामनला विहिरीत सोडले. हिरामनने त्याला गाडीत ठेवून विहिरीबाहेर काढले. तो जिवंत नव्हता. कपाळावर दगड मारल्याने जखम तर झाली होती, शिवाय विहिरीत ढकलल्याने विहिरीतील दगडाने देखील त्याला अनेक जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्तस्राव होऊन तो मरण पावला होता. त्याच्या कपाळावर, छातीवर आणि पोटावर मार लागला होता. चेत्या मरण पावल्यामुळे नवरा बायको घाबरले. दोघांनी चेत्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार केला. हिरामनने बायकोच्या मदतीने चेत्याचा मृतदेह आपल्या 2 व्हीलर गाडीवर ठेवला आणि हिरामन गाडी चालवायला बसला. त्याच्या पाठीमागे चेत्याचा मृतदेह धरून मनीषा बसली होती आणि कोपीपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर ते दोघेजण गेले. इथेच मृतदेह टाकायचा असे ठरवून त्यांनी पाटाच्या कडेला नाल्यात जाऊन नाल्याच्या मोरीवर तो मृतदेह टाकून दिला आणि ते दोघेजण परत घरी परतले. दुसरा दिवस उजडला. कोणाला तरी चेत्याचा मृतदेह दिसून आला. बातमी सायखेडा पोलीस ठाण्यात समजल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांना समजले तो विहिरीच्या कामासाठी आला होता. तेव्हा पोलीस त्या ठिकाणी गेले. तेव्हा त्यांना ते दोघे नवरा बायको भेटले. त्यांच्याकडे चौकशी केली आणि सगळे सत्य समोर आले. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे. त्या दोघांवर कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.